मी एकाला मुक्काच्या कारवाईतून वाचवलंय असं अजित पवारांनी म्हटलंय। परत कोणी असं वागू नका। अजितदादांनी पदाधिकाऱ्यांना या सूचना केल्यात, तर मुक्का कुणाला आणि कशासाठी लागला होता हे कळायला हवं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलेली आहे। सर्व प्रकार धक्कादायक आहे, राज्य सरकारनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी देखील सुप्रिया सुळेंची आहे। नानाच्या एका ओळखीच्या माणसाला पार मोका लागत होता नाना, आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बनगर आले, बाकीचे सगळे आले, सागर वगैरे सगळे आले। म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचा, आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारांकडे यायचं नाही त्या कामाच्या करता। मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता, माझी पण कमीपणा होतो, पण माझं तुम्हाला पण जेव्हा भावाची माणसं म्हणून मलाही थोडंसं अडचण होते, पण तसं आता होऊन देऊ नका कुणीच, अजित पवार सकट कुणीच। खरं तर धक्कादायक आहे, कारण खुणाबद्दल होतं, कुणाला मोका लागला, कशा करता मोका लागला, ह्याची आता उत्तरं आपल्याला विचारावी लागतील नाही का। किंवा मला असं वाटतं सगळ्यांनाच ती माहिती उत्सुकता असेल की हे नक्की काय प्रकरण आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। तर मी एकाला मुक्काच्या कारवाईतून वाचवलं असं अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं। परत कुणी असं वागू नका, अजितदादांनी पदाधिकाऱ्यांना या सूचना दिल्या होत्या। मात्र मुक्का